मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे। मात्र जे आंदोलक राज्यभरातून मुंबईमध्ये येत आहेत त्यांच्यासाठी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरती एक नियमावली लावण्यात आलेली आहे, आचारसंहिता जी आहे ती लावण्यात आलेली आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर येणाऱ्या या आंदोलकांसाठी जवळपास 13 ते 14 सूचना ज्या आहेत त्या यावरती देण्यात आलेल्या आहेत। आपण जर बघितलं तर मुंबईतील आंदोलन शांततेत व लोकशाही मार्गाने होईल अशा पद्धतीच्या ज्या काही सूचना आहेत त्यावरती देण्यात आलेल्या आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्या भोवती फोटो व सेल्फी काढण्यासाठी गर्दी करू नये, मौल्यवान वस्तू आणू नये, आंदोलनात कोणी गोंधळ घालत असेल तर त्यांना समज देऊन पोलिसांच्या ताब्यात द्यावा, अशा पद्धतीच्या ज्या काही 13 ते 14 सूचना आहेत त्या या CST रेल्वे स्थानकावरती लावण्यात आलेल्या आहेत। आणि त्यावरतीच आपल्याला मनोज जरांगे पाटील यांचा देखील फोटो पाहायला मिळत आहे। रेल मराठा सेवक या संघटनेकडून या ठिकाणी हे बॅनर जे आहे ते लावण्यात आलेलं आहे। खरं तर राज्यभरातून जे आंदोलक आहेत ते मुंबईमध्ये दाखल होत आहेत। अनेक जे आंदोलक आहेत ते रेल मार्गाने मुंबईमध्ये दाखल होत आहेत, त्यामुळे या ठिकाणी CST परिसरात रेल मार्गाने येणाऱ्या या आंदोलकांसाठी हे बॅनर जे आहे अशा पद्धतीची जी आचारसंहिता आहे ती आपल्याला लावण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आणि या आचारसंहितेचं पालन करण्याचं आव्हान करणारे जे बॅनर आहे ते देखील या ठिकाणी लावण्यात आल्याचं आपल्याला एकंदरीतच पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन प्रणित कापसेसह पवन येवले, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।